मित्रांनो, या सरकारने शेवटी विद्यार्थ्यांना कॉक्रोचच ठरवलं। या सरकारने विद्यार्थ्यांच्या भावनांचा, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची किंमत या अनपढ देहाती गवार या सर्व नेत्यांसमोर शून्य दाखवली। आज एक माणूस स्वतःच्या आयुष्याशी झगडतोय, आपल्यासाठी झगडतोय, या येणाऱ्या भविष्यातल्या पिढीच्या संरक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी तो तिथे भूक हडताळ करतोय, आंदोलनाला बसलेला आहे आणि तरीही या सरकारला जाग येत नाही। यांना यांचे पक्ष फोडण्यात मजा वाटते, यांना एकमेकांच्या काड्या करण्यात मजा वाटते, एकमेकांना टोमणे मारण्यात मजा वाटते, पण यांना जाऊन त्या माणसाच्या हक्काची, त्या माणसाच्या मागण्याची पूर्तता करता येत नाही। आणि एवढ्या सरळ मागण्या असतानासुद्धा यांचे सत्तेतले कार्यकर्ते एवढ्या अभद्र भाषेमध्ये बोलतात, अभद्र भाषेमध्ये एकमेकांची टिंगल करतात। या जनतेच्या, या शेतकऱ्यांच्या पुत्रांच्या मनस्थितीशी खेळतात। काय होणार जर सोनम वांगचुक यांची तब्येत बिघडली किंवा त्यांचं काही बरं वाईट झालं तर काय होणार? नंतर एखादा कोणीही आंदोलन करता उभा राहू शकणार नाही, एकही विद्यार्थी स्वतःची बाजू मांडू शकणार नाही, एकही युवक स्वतःच्या हक्कासाठी कधी समोर येऊन उभा राहणार नाही, स्वतःचे प्रश्न कधी मांडणार नाही। मित्रांनो, अजूनही वेळ गेली नाही, यासाठी आपल्याला एकजूट होणं गरजेचं आहे। या अडाणी भिकारचोट नेत्यांना शिक्षणाची ताकद दाखवून देणं गरजेचं आहे। तरी सर्वांनी एकत्र या। आपले मायबाप कष्ट करतात, आपण 4-4, 5-5, 8-8, 10-10 वर्ष आपण परीक्षांसाठी मेहनत करतो, डबल टिबल परीक्षा देतो आणि हे लोक आपल्यावरती हसून शेवटी आपल्याला म्हणतात कॉक्रोच। या कॉक्रोचच्या एकत्रित येण्याने काय होते हे आपल्याला त्यांना दाखवणे गरजेचं आहे।